शहरातील राजापेठ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। 7 दिवसांच्या सातत्यपूर्ण शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले। राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 552/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उमेश मुंडे करीत आहेत। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथके तयार करण्यात आली आहे। मुख्य आरोपी योगेश केशव स्वर्गे वय वर्ष 36 राहणार भानखेडा बुद्रुक हा 2 जुलैपासून फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शेगाव, कारंजा तसेच अमरावती शहरातील विविध ठिकाणी सलग शोध मोहीम राबवली। कोणतेही ठोस तांत्रिक पुरावे उपलब्ध नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला। अखेर 9 जुलै रोजी आरोपी परतवाड्यातील गुलाबबाबा मिश्रा चौक परिसरात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व डीबी पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आहे। तपासादरम्यान मुख्य आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्याचे काका दीपक मोतीराव स्वर्गे वय वर्ष 48 राहणार भानखेडा बुद्रुक तसेच आतेभाऊ देवाशिष विलास इंगोले वय वर्ष 18 राहणार परतवाडा यांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक उमेश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे। राजापेठ पोलीस ठाण्याच्या या धाडसी आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून गुन्हेगारांना आश्रय देण्यावरही कायद्याचा कठोर बडगा उगारला जाईल असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।